विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे वर्तुळ हे प्रकरण अभ्यासत आहोत। आज आपण स्पर्शिकेच्या बद्दल थोडी माहिती पाहणार आहोत। काही आपल्याला कृतीयुक्त प्रश्न दिलेत पाठ्यपुस्तकामध्ये, त्याच्याकडे बघा। ही आकृती दिलेली आहे वर्तुळाची, यामध्ये काही बिंदू दिले ए बी सी डी अशा प्रकारचे काही बिंदू दिलेले आहेत। समजा आपण ए हे वर्तुळाचे केंद्र असं गृहीत धरलं तर सी हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे। ए जर वर्तुळाचे केंद्र असेल, सी हा वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहे, डी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे, डी हा वर्तुळावरील बिंदू आहे। आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे की हे वर्तुळाचे आपण याला अंतर्भाग म्हणतो, याला वर्तुळावरील भाग म्हणतो आणि याला वर्तुळाच्या बाहेरील भाग म्हणतो। असे तीन भाग आहेत। तर या तिन्ही भागामध्ये आपण एक एक बिंदू घेतलेला आहे। वर्तुळाच्या अंतर्भागात सी बिंदू आहे, वर्तुळावरील भागामध्ये एक बिंदू आहे आणि वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एक दुसरा एक बिंदू आहे, डी बिंदू आहे। तर या बिंदूचं निरीक्षण करून आपल्याला आतापर्यंतच्या माहितीवरून काही प्रश्न आपण याचे सोडवूया। पहिलं बघा, बी बिंदू मधून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात। कारण तुम्ही पाहिलं की एका बिंदू मधून अनंत रेषा जातात। गणितात सुद्धा आहे, आपण नववीला सुद्धा मूलभूत संबोधन पाहिले आणि या वर्तुळामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बी बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात, त्यापैकी कोणती रेषा या वर्तुळाची स्पर्शिका असेल? असंख्य रेषा जातात याच्यामधून, एका बिंदूमधून अनंत रेषा जातात, त्यापैकी कोणती रेषा या वर्तुळाची स्पर्शिका असेल? आता ह्या सगळ्या अनंत रेषापैकी फक्त एकमेव रेषा असेल जी की ए बी ला लंब असेल, तीच रेषा ती वर्तुळाची काय असेल? स्पर्शिका। बाकीच्या रेषा असल्या तरी, बी मधून जाणाऱ्या असल्या तरी त्या वर्तुळाच्या स्पर्शिका होऊ शकत नाही। कारण आपण आता मागच्या तासामध्ये प्रमेय पाहिलेले आहे। जी रेषा त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाते, ही बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका असते। म्हणून हे दोन बाबी याच्यामध्ये स्पष्ट लक्षात ठेवा की ए आणि बी बिंदू मधून जाणारी जो काय रेषाखंड आहे त्याला त्रिज्या म्हणतो। या बी मधून जाणाऱ्या अनंत रेषांपैकी एकच रेषा अशी असू शकते आहे की जी ए बी च्या बी बिंदू मधून तर जाते, शिवाय ए बी ला लंब आहे, लंब असायला पाहिजे, काटकोनामधून ती रेषा जाणं आवश्यक आहे। तर याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? बी बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात, त्यापैकी कोणती रेषा या वर्तुळाची स्पर्शिका असेल? जी रेषा ए बी ला लंब असेल। ती कशी काढता येईल? या बी ठिकाणी काटकोन करून आपल्याला या ठिकाणी अशा याच्या सोबत काटकोन करून ती रेषा काढता येते। त्याची रचना सुद्धा आपल्याला या वर्षीच्या याच्यामध्ये आहे। तुम्हाला याच्यातून जाणारी स्पर्शिका काढता येते। लंब 90 अंशाचा कोन करून कोन तयार करून आपल्याला ती रेषा काढता येते। ठीक आहे, हे झालं याच्यामध्ये। आता पुढे काय म्हटलं? बिंदू बी मधून जाणाऱ्या एकापेक्षा जास्त स्पर्शिका असू शकतात का? आता याचं उत्तर तर स्पष्टच आहे। बी बिंदू मधून जाणारे, इथं सांगितल्याचं अर्ध उत्तर, बी बिंदू मधून जाणाऱ्या अनंत रेषांपैकी सर्व किंवा एकापेक्षा जास्त स्पर्शिका असूच शकत नाहीत। असू शकतात का? कारण प्रत्येक या दोन बिंदूचा जर विचार केला तर या दोन बिंदू मधून जाणारी एक आणि एकच रेषा असते, एकमेव। हे दोन बिंदू नेहमी हे एक रेषा असते, एकच रेषा जाते आणि त्याच्यामुळं त्रिज्या एकच होते। एका त्रिज्येला लंब असणारी एकच रेषा असते आणि म्हणून याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्पर्शिका असू शकत नाहीत। त्याच्यानंतर सी या बिंदूचा विचार करूया। वर्तुळाच्या अंतर्भागातील सी या बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील का? याचंही उत्तर तुम्हाला नाहीच असं द्यावं लागेल। कारण सी मधून जर तुम्ही स्पर्शिका काढायचा प्रयत्न केला, सी बिंदू मधून जाणारी रेषा जर काढली तर ती रेषा आणि वर्तुळ यामध्ये दोन सामायिक बिंदू येतात आणि मग दोन सामायिक बिंदू जर आले तर त्याला आपण स्पर्शिका तर म्हणू शकत नाही, त्याला काय म्हणता येतं? छेदिका। म्हणून वर्तुळाच्या अंतर्भागातील सी बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येत नाहीत, ती छेदिका असते। आता वर्तुळाच्या डी या बिंदूच्या बाबतीत विचार करा। डी बिंदूचा जर विचार केला तर तुम्ही जर वर्तुळ काढलं असेल, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये कुठलाही एखादा बिंदू घेतला तर तो त्या बिंदूमधून आपल्याला दोन स्पर्शिका
हा बाह्य बिंदू घेतला तर याच्यातून ही एक स्पर्शिका गेली, त्याच्यानंतर दुसरी सुद्धा या वर्तुळाला स्पर्शिका काढता येते. म्हणजे बाह्य बिंदू मधून या डी बिंदू मधून आपल्याला दोन स्पर्शिका काढता येतात. हा बिंदू आपण डी घेतलेला आहे, पी आणि क्यू लिहू इथं या ठिकाणी क्यू बिंदू. तर डीपी आणि डीक्यू ह्या स्पर्शिका आहेत. इथून एवढ्या भागाला स्पर्शिका खंड असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता याचा पुढचा प्रमेय याच्यावरच आहे. इथून एवढ्या भागाला आपण काय म्हणतो? स्पर्शिका खंड. हा सुद्धा स्पर्शिका खंड, स्पर्शिकेचा खंड, स्पर्शिकेचा तुकडा. कारण ही पूर्ण स्पर्शिका आहे, हे स्पर्शिकाचा एवढा भाग होतो, खंड आहे, तर याला स्पर्शिका खंड असं म्हणतात. तर स्पर्शिका खंडाच्या बाबतीत आपल्याकडे अतिशय महत्वाचा प्रमेय आहे. एकाच बाह्य बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बरेच वेळेस परीक्षेला येऊन गेला अलीकडच्या या परीक्षांना बोर्डाच्या, तर त्याची सिद्धता कशी आहे ते आपण बघूया. यानंतरचा प्रमेय बघा. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. या प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पासून आपण हे वर्तुळ घेतलं, वर्तुळाचा हा बाह्य बिंदू डी, या डी बिंदू मधून काढलेले हे स्पर्शिका, त्यांचा हा इथून एवढा खंड, स्पर्शिका खंड आपण आताच पाहिलं. हे पीडी हा स्पर्शिका खंड झाला, डी क्यू हा स्पर्शिका खंड झालेला आहे. तर हे दोन स्पर्शिका खंड कसे असतात? एकरूप असतात, म्हणजे यांची लांबी समान असते. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अतिशय सोपी सिद्धता, दोनच ओळीची सिद्धता आहे. याच्यामध्ये अवघड असं काही नाही, अत्यंत सोपं आहे. परीक्षेला ही विचारलं होतं, बरेच मुलांचं हे दुर्लक्षित प्रमेय असं हे फार सोपं आहे, येणार नाही. पण मागच्या काही 2-3 वर्षाकालच्या परीक्षेला पाहिलं तर हा प्रमेय नेहमी दिसून आलेला आहे. म्हणून आपण याच्याकडे विशेष लक्ष ठेवा. हा एकदाही तुम्ही बघला तर हा शेवटपर्यंत लक्षात राहतो, असं काही याच्यामध्ये अडचण येत नाही. या ठिकाणी आपल्याला काय काय दिलं ते पहा. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पासून, हे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू डी आहे, हेच काढलेले या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड डीपी आणि डी क्यू ह्या वर्तुळाला कुठे स्पर्श करून जातात? पी आणि क्यू बिंदू मध्ये छेदतात. तर तुम्हाला सिद्ध जे करायचं आहे ते म्हणजे पीडी बरोबर आहे डी क्यू. ठीक आहे, हे लिहू या पक्षामध्ये. ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू डी असून रेषा डीपी व डीक्यू ह्या अनुक्रमे वर्तुळास पी व क्यू या बिंदूत छेदतात. याला आपण असं लिहिलं तरी चालतं की हे बाह्य बिंदू आहे आणि डीपी व डीक्यू हे स्पर्शिका खंड आहे. तर आपल्याला हे स्पर्शिका खंड समान दाखवायचे. ठीक आहे, एवढं पक्षामध्ये जेवढं माहित आहे तेवढं लिहिलेलं आहे. आता आपण काय करूया, साध्य सिद्ध काय करायचं, तर ते काढलेले स्पर्शिका खंड जे आहे हे स्पर्शिका खंड ते समान असतात, एकरूप असतात. म्हणजे रेख पीडी एकरूप रेख डीक्यू, पीडी म्हणा किंवा क्यूडी म्हणा चालेल. हे दोन रेषाखंड तुम्हाला काय करायचे, एकरूप दाखवायचे आहे. आता हे एकरूप दाखवण्यासाठी केव्हाही रेषाखंड एकरूप दाखवायचे असतील तर आपण काय करतो, त्याला सामानारे त्रिकोण काढता येतात का त्याचा विचार करतो, कारण आपल्याकडे त्याच्या कसोटी असतात. तर असंच आपण केलं, या ठिकाणी रचना केलेली आहे. एपी आणि एक्यू काढलेले आहे. आता ही त्रिज्या आहे, कुठून कुठं काढली हे तुम्हाला आहे, याचं नॉलेज आहे की या स्पर्शबिंदूतून वर्तुळाचा केंद्र जोडलेला ही त्रिज्या जी असते ती याला लंब असते. ही आपण अशा प्रकारची रचना केलेली आहे.
म्हणजे एपी व AQ हे रेषाखंड काढलेले आहेत. रेख AP व रेख AQ काढलेली एपी व AQ काढलेली आहे. आता एपी ही त्रिज्या आहे. त्रिज्या कुठून काढली? स्पर्शबिंदूतून, म्हणजे हे 90 अंशाचा कोन आहे. त्याच्यानंतर त्रिज्याच्या बाह्यटोकातून ही जाणारी स्पर्शिका आहे, त्रिज्येला लंब असते, हे सुद्धा लंब आहे. प्रमेयाचा वापर केला आपण. सततसिद्धचा 2 त्रिकोण घेऊया. त्रिकोण PAD व त्रिकोण QAD मध्ये, या 2 त्रिकोणामध्ये बघा आता सारखे घटक पाहू. कोणते सारखे घटक येतात पहा. याच्यामध्ये हे AD दोन्ही त्रिकोणाचा कर्ण आहे. ठीक आहे, कारण काटकोन त्रिकोण म्हटले की आपण एका कसोटीचा नेहमी प्रामुख्याने विचार करतो, ते म्हणजे कर्णभुजा कसोटी. कर्ण आहेच एकरूप. AD हा या त्रिकोणाचाही कर्ण होतो, कारण या काटकोनासमोरची बाजू आहे. AD या सुद्धा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे, कारण काटकोनासमोरची बाजू आहे. म्हणून आपल्याला हे सांगता येतं कर्ण कोणता आहे. कर्ण AD एकरूप कर्ण AD, किंवा बाजू लिहूया की बाजू आहे बाजू AD एकरूप बाजू AD त्रिकोणाची बाजू आहे. सामायिक बाजू किंवा सामायिक कर्ण म्हणून लिहू. त्याच्यानंतर दुसरं, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. या त्रिकोणाची ही बाजू या त्रिकोणाच्या या बाजूशी एकरूप आहे. कारण याचं कारण दिलेलं नसतं, हे आपल्याला ओळखायचं असतं. हे AP आणि AQ कडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल AP आणि AQ हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, आणि या वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. आपण कितीही त्रिज्या काढल्या तर त्या सगळ्याच एकरूप असतात. म्हणून AP आणि AQ ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या समान असतात, पण त्या त्रिज्या त्या त्रिकोणाच्या बाजू होतात. म्हणून इथं सांगता येईल की बाजू AB एकरूप बाजू AQ, कारण लिहिता येतं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि मग हे कर्ण आणि ही भुजा, म्हणून त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD, कारण लिहिता येतं कर्ण भुजा कसोटी. आणि जर 2 त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सर्व संगत कोन एकरूप असतात. मग याच्यामध्ये आवश्यक असलेला आपला कोणता आहे? PD. म्हणून बाजू PD एकरूप बाजू QD एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोण आहे तर त्या एकरूप त्रिकोणाच्या ह्या संगत बाजू होतात, आणि संगत बाजू सुद्धा कशा असतात? एकरूप असतात. आणि जे आपल्याला सिद्ध करायचे ते सिद्ध झालं. म्हणजेच आपल्याला असं म्हणू शकतो रेख PD एकरूप रेख QD, आणि PD आणि QD हे काय आहेत? त्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत. ते स्पर्शिकाखंड कसे दाखवलेत आपण? एकरूप दाखवलेले आहेत. बघा किती सोपी सिद्धता आहे. ठीक आहे, यानंतरचा भाग आपण पुढील तासात बघूया.